काँग्रेसच्या 50 उमेदवारांची तिसरी यादी आज घोषित होण्याची शक्यता। महाराष्ट्रातनं प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार आणि पटोलेंच्या नावाची चर्चा। सांगलीचा तिढा सुटणार का, याकडेही लक्ष। आज सकाळी 10 वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेचा तिढा कायम। काँग्रेसच्या संभाव्य यादीत विशाल पाटील यांचं नाव। ठाकरे गट काय भूमिका घेणार, याकडे लक्ष। काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष बुलढाण्यामधनं लढण्यास इच्छुक नाही, त्यामुळेच बुलढाण्याची जागा उद्धव ठाकरेंच्या गळ्यात बांधली जाते। प्रतापराव जाधव यांचं टीकास्त्र। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। जागा वाटपासंदर्भात बैठकीत तोडगा निघणार का, याकडे लक्ष। राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीशी संभाव्य युती आणि गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात चर्चा। सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे भोसलेंचे जोरदार प्रयत्न। नवी दिल्लीमध्ये आज देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांसोबत चर्चा करण्याची शक्यता। अमरावतीमध्ये धमक्या देऊन प्रचार केला जातोय। राणा दाम्पत्याकडनं प्रहारच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर। आमदार बच्चू कडूंचा आरोप। चांगले रस्ते आणि फुटपाथ देणं पालिकेची जबाबदारी। किती वेळा याची आठवण करून द्यायची। मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा फटकारलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतान दौरा तुर्तास रद्द। पारो शहरातल्या खराब हवामानामुळे निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।